मध्ये अजून एक प्रकार असतो जो स्पेशली म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट आपल्याला सजेस्ट करतात, तो आहे हेअर ट्रान्सप्लांट. तर हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नक्की काय आणि त्याची गरज केव्हा असते? तर त्याचे हेअर ट्रान्सप्लांट याच्या आधी तुम्हाला सांगतो. हेअर फॉल असे आता सध्या काय झालाय प्रॉब्लेम, 20, 22, 25 वर्षाची मुलं मुली आमच्याकडे येतात आणि त्यांना सिव्हिअर, काही जणांना इव्हन 20-21 वर्षाला पूर्ण टक्कल पडलेले मुलांना, अशी माझ्याकडे मुलं आहेत. तर लग्नाच्या अगोदर 26, 28, 30 पर्यंत लग्नाच्या अगोदरच खूप सारं टक्कल पडतं आणि त्यामुळे त्यांना हेअर ट्रान्सप्लांट हे कंपल्सरी होऊन चाललंय आज. कारण लग्नाचा प्रॉब्लेम आहे, सोशल प्रॉब्लेम आहे आणि काही जण तर हेअरफॉल झाल्यामुळे, सिव्हिअर हेअरफॉल झाल्यामुळे, टक्कल पडल्यामुळे डिप्रेशनमध्ये सुद्धा जात आहेत. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांटचं महत्व खूप वाढलंय. इव्हन 30 वर्षातून सोडा 50-60 वर्षाच्या व्यक्तीला वाटतं की मला फुल हेअर पाहिजेत आणि ते आणि हेअर ट्रान्सप्लांट नाव खूप सहज, खूप कॉम्प्लिकेशन कमी आणि इझिली रिझल्ट देऊ शकतं. 100% रिझल्ट देऊ शकतं. फक्त हेअर ट्रान्सप्लांटमध्ये तुम्ही क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन्स यांच्याकडून जर तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं तर जे कॉम्प्लिकेशन असतात, they are capable of handling the complication and they can give the best result also. त्यामुळं रेप्युटेड डॉक्टरकडून, चांगल्या हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिककडून, नाहीतर हेअर ट्रान्सप्लांटचे क्लिनिक खूप सारे काढलेत. बऱ्याच ठिकाणी कॉस्मेटिक क्लिनिक्स आहेत, तिकडे पण करतात. बऱ्याच ठिकाणी डेंटल आहेत, त्यांनी पण करायला सुरू केले. पण तुम्ही जर प्रॉपर चांगल्या डॉक्टरकडे गेलात आणि व्यवस्थित ठिकाणी जर हेअर ट्रान्सप्लांट केलं तर खूप छान रिझल्ट मिळू शकतो तुम्हाला. तो रिझल्ट खूप दिवस पण टिकून राहतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.